आसुर्ले पोर्ले इथल्या दालमिया प्रशासनाच्या अंतर्गत सुरू असलेल्या कारखान्याच्या बोंगळ कारभारावर लाईव्ह मराठीनं सडेतोड मालिका सुरू केली आहे. या साखर कारखान्यांमध्ये सर्वात महत्त्वाचा आणि 24 तास राबणारा घटक म्हणजे साखर कारखान्यांपर्यंत ऊस पोहोचवणारा ट्रॅक्टर आणि ट्रक ड्रायव्हर. दालमिया साखर कारखान्यासाठी रात्री अपरात्री ऊस घेऊन ट्रक आणि ट्रक चालक येत असतात. कारखाना प्रशासनानं जेवण, झोपण्यासाठी व्यवस्था, अंघोळीची व्यवस्था आणि स्वच्छतागृह या किमान गरजांची पूर्तता करणं गरजेचं असतं. मात्र यापैकी कोणतीही पूर्तता दालमिया प्रशासनानं केलेली नाही. किंबहुना चिखलातच असलेल्या या गाडी अड्ड्यामध्ये या चालकांना सुमारे 10 ते 12 तास थांबावं लागतं. यामुळं यांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं. मात्र याची जबाबदारी दालमिया प्रशासन घेत नसल्यानं या चालकांना तोंड दाबून मुक्याचा मार सहन करावा लागतोय. तर ट्रॅक्टरलाच मच्छरदाणी लावून चालकांना तिथं झोपावं लागतंय. या सगळ्या गोष्टींचा आढावा लाईव्ह मराठीनं घेतला. त्यावेळी या चालकांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. साखर कारखान्याचा महत्त्वाचा जो घटक असतो तो ऊस तोडणी करून आणणारा हा ट्रॅक्टर ड्रायव्हर आहे. मात्र त्यांच्याच इथं नेमक्या समस्या आहेत. या ठिकाणी डांबरीकरण असल्यामुळं गाड्या स्लिप होतात, पासून ते झोपण्याची सोय नाही असं आपण इथं मागं बघू शकता. काय काय नेमकं आम्ही या कारखान्याला जवळजवळ 10 वर्षे ऊस ओढतोय, ऊस वाहतूक करतोय. या 10 वर्ष झालं या अड्ड्याची अशी दुरावस्था आहे की यात डांबरीकरण एक नाही आहे. ड्रायव्हर लोकांनी पाण्याची सोय नाही आहे व्यवस्थित. झोपायचं बसायचं झालं तरी असं ठिकाण नाही काय. त्यामुळे ड्रायव्हर लोकांची जरा समस्या समजावून घेऊन कारखान्यानं की समस्या ही सोडवावी अशी आमची विनंती आहे. पाठीमागं लोकांना अशी झोपायची व्यवस्था असल्याकारणानं झोपायची व्यवस्था नसल्याकारणानं गैरसोय झाल्यामुळे ट्रॅक्टर ड्रायव्हर रात्रभर ड्रायव्हिंग करून असे झोपतात. त्यांना पण कंटाळा असतो आहे, कामाचा वैताग आलेला असतो आहे. त्यामुळं त्यांची पण गैरसोय होती सगळी. वाहनं अशी लावण्याची जास्त सुविधा नाही, सुविधा व्हावी आणि ड्रायव्हरांची समस्येवर काहीतरी तोडगा निघावा. तुम्हाला काय नेमकं सोयी नाही तिथं नेमकं सांगा. सुविधा काय दादा, पिण्याच्या पाण्याचा प्रॉब्लेम आहे, आंघोळीच्या पाण्याचा आहे. तिथे झोपायचं म्हणले की लक्ष देत नाही काय. आता पाण्याचं लिकेज झाले तिथं सांगितलं मागं हे करा, लिकेज काढा म्हणून. तिने आता ते नुसतं पाणी बंद केलं, आता काढलेलं. आता असं चिखलात सगळ्या सर्कस करायला लागतात. गाड्या स्लिप होते, लोड स्लीप होते आता जो ते आता लावला बघा, चिखलाचं लावला आहे. जागा नाही लावायला, काय नाही. साहेबांनी सांगायला गेले, साहेब काही दखल घेत नाहीत, काय नाही. आणि आंघोळीची पण सोय नाही, काय कशाची नाही. हे मंदिरं पहिला होती ना सोय तुम्हाला? होती पण आता ती बंद केली नाही तिने. पुजारीने बंद केले नाही. पुजारी बसरो का सांगितलं? नाही मी सांगितले तिने. म्हणजे तुमची टॉयलेट दोन्ही सोय नाही काय? टॉयलेट सुद्धा सोय नाही. तिथे लई गैरसोय आहे. काय बोलले का मॅनेजमेंट काय म्हणते? मग बोलल्यावर मॅनेजमेंट काय मनावर घेतच नाही. कोरेमध्ये नुसतं कऱ्यामध्ये हायच सिस्टमच ते. सिस्टीम काहीची हीच नाही, सुविधा नाहीच. बरोबर. रात्री मी 9ला आलोय बघा. हां हां. आता 9ला आलोय. आता नंबर येणार कितीला माझा? 3ला. मग जायचं कुठल्या जाणार तुम्ही? शेगावात नाही तुम्ही? शेगाव बागणी. परत जाणार केव्हा? जायला 6 वाजता द्या. मग काय करायचं, काळुक्यात भरायला लावायचं आणि काय करायचं. पाण्यात सोय नाही, आंघोळीची सोय नाही, अड्डा बरोबर नाही, अड्डा नाही बरोबर. सगळा फपुटा, डोळे जायला लागल्यात आता. आतमध्ये खाली करायला गेलं त्रास देते ते. आत गेल्यावर पण त्रास आहे. धुळा लई. आज धुळा आहे. हो लई धुळा. आणि कुठल्या गावात आला? काही सोयी नाही. मी किनीच ना आलो. किती गुणकी? किनी आणि किती तास झाले येईल तुम्हाला आता? इथं 8 तास झाले आता. मग इथं झोपायची वगैरे काही सोय नाही? सोय नाही, झोपाय बिपायची काही सोय नाही. ट्रॅक्टरातच झोपायचं. डास वगैरे काही नाही? डास बीस आहेत, जेवण करायचं त्या धुळ्यातच.